नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। 1 मार्चपासून सर्व महिलांचे हाफ तिकीट बंद होणार, सरकारचा हा नवीन नियम लागू, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता येत्या 1 मार्चपासून सर्व महिलांचे हाफ तिकीट कशा पद्धतीने बंद होणार आहेत व सरकारचा हा नवीन नियम काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 1 मार्चपासून सर्व महिलांचे हाफ तिकीट बंद होणार, सरकारचा हा नवीन नियम लागू, MSRTC हाफ तिकीट रूल अपडेट। एसटी महामंडळ अपडेट 2026। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने म्हणजे MSRTC एसटी प्रवासाच्या या सवलतीबाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। दिनांक 1 मार्च 2026 पासून एसटी बसमधील महिलांची अर्ध्या तिकिटाची सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीचे नियम बदलणार आहेत। आता केवळ आधार कार्ड दाखवून सवलत मिळणे बंद होणार असून प्रवाशांना एक नवीन अधिकृत कार्ड सोबत ठेवावे लागणार आहेत। बघा पुढे अपडेट काय सांगतोय। आतापर्यंत महिलांना 50% सवलत, 60 वर्षांवरील ज्येष्ठांना 50% सूट आणि 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासासाठी आधार कार्ड ग्राह्य धरले जात होते। मात्र एसटी महामंडळाच्या तपासणीत असे समोर आले आहे की अनेक प्रवाशांनी बनावट आधार कार्डाचा वापर करून किंवा वयामध्ये फेरफार करून चुकीच्या पद्धतीने सवलतीचा लाभ घेतला आहे। अशा फसवणुकीच्या हजारो प्रकरणांमुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे। हा गैरप्रकार रोखण्यासाठी आता आधार कार्ड हा सवलतीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे। बघा पुढे, महामंडळाने आता स्मार्ट कार्डच्या जागी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजे NCMC अनिवार्य करण्याचे निर्देश या ठिकाणी दिले आहेत। 1 मार्चपासून ज्या प्रवाशांकडे हे नवीन कार्ड नसेल त्यांना सवलत या ठिकाणी नाकारली जाईल आणि पूर्ण तिकीट दर आकारला जाईल। हे कार्ड खालील प्रवाशांसाठी आवश्यक आहे। बघा कोणत्या या ठिकाणी तिकीट दर आकारला जाणार आहे व कोणत्या प्रवाशांसाठी हे कार्ड आवश्यक आहे। प्रवाशांच्या सुविधेसाठी सरकारने हे कार्ड काढण्याची प्रक्रिया सोपी केली आहे। या कार्डाबाबतची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे। राज्य सरकारने हे नवीन नियम 2026च्या सुरुवातीलाच जाहीर केले होते, मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता 1 मार्चपासून कडक पद्धतीने केली जाणार आहे। वाहकांना स्पष्ट सूचना देखील देण्यात आल्या आहेत की योग्य कार्ड असल्याशिवाय कोणालाही सवलत देऊ नये। आर्थिक वर्षाच्या शेवटी 31 मार्च सरकारला सर्व हिशोब सादर करावा लागत असल्याने महामंडळ आता कोणत्याही प्रकारची सूट देणार नाही। बघा, एकूणच यावरती आपल्याला निष्कर्ष असा सांगता येतोय, जर तुम्ही नियमितपणे एसटीने सवलतीच्या दरात प्रवास करत असाल तर कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय प्रवास करण्यासाठी 1 मार्च पूर्वी आपले NCMC कार्ड या ठिकाणी काढून घेणे हे आवश्यक आहे। केवळ आधार कार्डवर अवलंबून राहिल्यास तुम्हाला प्रवासादरम्यान पूर्ण तिकीट भरावे लागेल किंवा प्रवासाची परवानगी नाकारली जाऊ शकते। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे सरकारचा व एसटी महामंडळाचा हा नवीन निर्णय काय आहे व नवीन नियम काय लागू झालेले आहेत। सर्व महिलांचे हाफ तिकीट बंद होणार। येत्या 1 मार्चपासून या ठिकाणी या नवीन नियमाचा या ठिकाणी वापर केला जाणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।